गुड मॉर्निंग गाईज. सो स्वागत आहे तुमचं क्लासिक कॉमेडी यूट्यूब चॅनलमध्ये. सो आज आहे मंडे. आजच्या दुपारी आपल्या एका मित्राचं कार्यक्रम आहे, म्हणजे घराची वास्तुशांती आहे. सो आजचं टाईम काढून आपण तिकडे जाणार आहोत. बघूया आज कामाच्या लोडमध्ये आपल्याला तिथे जायला भेटते का. सो जरी आपण तिथे गेलो तर चांगलाच ब्लॉग तयार होईल आपला. मस्ती मजा बघू काय काय होते. कंटिन्यू करा. सो गाईज आपली सगळी मित्र जमायसाठी रेडी झालेली आहेत. अजून 2 मित्र आहेत ती यायसाठी आहेत, बट अंबाजींना गॉगल हवा आहे. अंबाजी गॉगल घातल्याशिवाय टाटा करणार नाहीत. त्यांना तुम्ही छोटा डॉन असं ओळखत नसाल तर मागील ब्लॉग बघा, तुम्हाला समजेल की हा माणूस किती शार्प आहे. सो राहिलेले 2 व्यक्तीसुद्धा आलेले आहेत. इतके खुश झालेत की जसा यांचा मूवी निघणार आहे. सो मित्रांनो, आपण 20 किलोमीटरचा प्रवास करून शेडशाळ ह्या गावापर्यंत पोहोचलो आहे. आता 3.5 किलोमीटर अंतरावरच हे गाव आहे. तुम्ही बघू शकता इतकं नयनरम्य दृश्य तुम्हाला बघायला भेटेल. वातावरण थोडंसं ढगाळ आहे आणि आम्ही यायच्या आधीच थोडासा पाऊस येऊन गेला आहे. सो घराला जाण्यासाठी आय थिंक अजून एक 15 मिनटं लागतील. ओके, तर इथून निघूया. तुम्हाला थोडंसं एंटरटेन करण्यासाठी अंबाजींनी एक लेक्चर दिलेलं आहे. पसंत पडलं तर ऐका. पुढे गेलेले आहेत आणि ज्यावेळी या कर्नाटकमध्ये आल्यानंतर एक चांगला रोड, चांगले रस्ते, मस्त वाटायला लागले. वातावरण एकदम कूल वाटते. या ठिकाणी शाळेच्या मुली पण येतात आणि फर्स्ट टाईम आपण ह्या कर्नाटकमध्ये पाय ठेवलेला आहे इकडनं आणि एकदम वातावरण कूल वाटते. मस्त सकाळचं काम करून आता आपण एका मित्राच्या कार्यक्रमामध्ये जात आहोत आणि अशा ठिकाणी असं एकदम रॉयल वाटायला लागलं. एकदम वातावरण एकदम कूल वातावरणामध्ये एकदम छान असं एकदम मोसम पण एकदम छान आहे. तर आता आम्ही पुढचा प्रवास आता मित्राच्या घर जवळ आलेला आहे, त्या ठिकाणी आता जात आहे. अशा प्रकारे आता आपण त्यांच्या 2nd फ्लोअरला आलेलो आहे आणि ही छानशी रूम दाखवत आहे. सो आपण त्याला विचारणार आहे की 23,000 रुपयेमध्ये हे सगळं पॉसिबल कसे झालं. इतकं चांगलं नेचरच्या जवळ घर, छानसं क्लायमेट, वातावरण खूप अति रम्य असं वातावरण. सो अंबाजीसुद्धा आपले एकदम उत्सुकतेने सगळं घर बघत आहेत. तो हा चेक्सचा शर्ट घातलेला हा मनोज मित्र आहे, याचं घर आहे हे. सो आपण त्याला थोड्याच वेळात विचारणार आहे की इतकं छान घर त्याने 23,000 रुपयेमध्ये कसं बांधलं आहे. बघूया आता. पहिला त्याच्याकडून सगळे डिटेल्स घेऊया की तो काय म्हणतो आहे, कसं आहे, काय. वातावरण तर अगदी मस्त आहे. आपल्या अमितला तर खूपच आवडलेलं आहे, अमित दादांना. सो बघूया विचारून काय म्हणतो आहे तो. ह्यांच्या वास्तुशांतीला आपण आलेलो आहे आणि ह्यांनी 23,000 रुपयेमध्ये इतकं छान घर बांधलेलं आहे. 23,000 मध्ये कसं सांगा. 23,000 नाही, 23 लाख. बाप रे. घर बघून झाल्यानंतर लगेचच जेवायला बसण्याचा बेत दाखवण्यात आला. सो सगळेजण वळीने जेवायला बसलेले आहेत. अतिउत्साही लोक वेट करत नाही आहेत. तुम्हीसुद्धा मोबाईलमधूनच जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. ह्यांनी जेवण सुरू केलेलं आहे. चला आपणही करूया लवकर. जेवण करून निघालो तर बघतो तर काय, अमितदादांची गाडी पंक्चर. जे व्हायला नको होतं तेच झालं. शेडशाळमधून निघतानाच रस्त्यामध्ये आम्हाला म्हैसाळ डॅम लागलं. सो आमच्या मित्रांनी तिथं जाण्याचा मोह काय सोडला नाही. सो आम्ही आता तिथं पोहोचलो आहे. तुम्ही बघू शकता इतकं छान दृश्य आहे हे. पाण्याचा प्रवाह सुरू आहे. डॅम आहे हे. बांधावरती आम्ही सगळे उभे आहोत. सो आता इथे थोडीशी धमाल मस्ती होणार आहे. तुम्ही ब्लॉग नक्की कंटिन्यू करा.
छानपैकी डान्स वगैरे करून आम्ही निघालो आपल्या घरी. सो जातानासुद्धा रस्ता अप्रतिम होता. वातावरण इतकं छान होतं की आजचा पूर्ण दिवस इतका भारी गेला आहे तुम्हाला नाही सांगू शकत. सो गाईज रात्रीचे 1 वाजलेत. आजचा दिवस खूपच बिझी होता. सो उद्या सकाळी नवीन ब्लॉग, नवीन दिवस. आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. गुड नाईट.